बघ, मी तुझा राग समजू शकतो पद्मिनी, पण या सगळ्यामध्ये जर चूक कोणाची असेल ना तर ती माझी आहे. त्याची शिक्षा तू केदारला आणि अख्ख्या खांडेकर कुटुंबाला द्यायची काही गरज नाही. आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी योग्य केलं असेल तर माझ्यासाठी, प्लीज माझ्यासाठी पूजेला बस. निदान खांडेकरांच्या इभ्रतीसाठी तरी. नाही, मी पूजेला बसणार नाही. मी तुमचं ऐकणार नाही. तुला ऐकावं लागेल मम्मा. तारिणीचं चांगलं होताना ज्यांच्या पोटात दुखतंय ना त्यांनी तिच्या लग्नाचे विधी न केलेलेच बरे. आई अगं असं कसं बोलतेस तू? अगदी बरोबर बोलते माधवा. हे बघ, तारिणीनं आजवर कुणाचं काही वाईट केलं नाहीये. देव तिचंही कधी वाईट करणार नाही. रेखाला विधी करायचे नाहीयेत ना, नको करू देत. तिच्या आनंदासाठी कुणासमोर हात पसरायची काही गरज नाहीये. म्हणजे विधी नाही होणार? अरे रे, नाही, खांडेकरांनी खूप खर्च ते केलाय. माझं मी बघेन. पण आता कोणी कितीही प्रयत्न केले तरी तारिणीचं लग्न थांबणार नाही. हा सुमित्रा बेलसरेचा शब्द आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कारण ते जे बोलतायत ते अगदी बरोबर आहे. युवराज, मम्मा, तू आधी शांत हो, चिडू नकोस. ते काय बोलतायत ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर आधी. तू हे बोलतोय युवराज? हो, मीच बोलतोय. हे बघ, मलाही तो मुलगा पटत नाहीये, पण माझ्या मनात त्या मुलाबद्दल जेवढा राग आहे त्याच्यापेक्षा जास्त मला काळजी आहे खांडेकरांच्या प्रेस्टीजची. मीडियाच्या नंबर 1 चॅनलच्या घरचं लग्न आहे, सगळ्यांचं लक्ष आहे या लग्नावर. तू जर या पूजेला बसली नाहीस ना तर तो तर रस्त्यावरच आहे, त्याला काही फरक पडणार नाही, त्याचं काही नुकसान नाही आहे त्यात. पण आपण एवढ्या वर्षात जे नाव कमावलंय ते सगळं गमावून बसू. ममा, एका पूजेचा प्रश्न आहे फक्त. मनावर दगड ठेव आणि संपून टाका विषय. बघ, युवराज म्हणतोय म्हणून तरी कर, म्हणून तरी ऐक. ममा, या घरासाठी तू आजपर्यंत खूप केलंयस, करतेस आणि यापुढेही करणार आहेस. माझंही करणं. बस पूजेला आणि दाखवून दे खांडेकरांचं मन किती मोठं आहे ते. ठीक आहे, बसते मी पूजेला. सांगा काय करायचंय ते. थँक्यू बाळा. घेऊन ये तुझ्या आईला, घेऊन ये. मी वाट बघतोय. मला ना तुझं वागणंच कळत नाहीये युवराज. अरे, त्या मुलामुळे तुला एवढा त्रास झाला, तुझा हक्क गेला आणि तरी सुद्धा तू हे बोलतोयस. हो, मीच असं बोलतोय. अरे, ज्या मुलाला आपण घरातून बाहेर काढण्याचे स्वप्न बघत होतो त्याच मुलाच्या डोक्यावर आज अक्षता टाकाव्या लागतायत आणि तरी तू इतका शांत आहेस. तू पण शांत हो आधी आणि डोळे बंद कर. अरे काय? डोळे बंद कर मग. बरं, ठीक आहे. आता नीट ऐक. आवाज येतोय. कसला? वादळ ओंगावण्याचा. म्हणजे? वादळ येणार आहे. हे लग्न थांबवण्यासाठी एक मोठं वादळ येणार आहे. रेखा, काय करतेस तू? ज्या घरात मला आणि माझ्या शब्दाला मान नाहीये त्या लग्नात थांबून काय करायचंय? मी नाही राहणार आहे इथे. खरं तर माझी इच्छा नाहीच आहे इथे थांबायची, आणि इथे थांबून त्या केदार आणि तारिणीचं लग्न काय मला बघवणार नाही. नाही, आपण एक काम करू, मी पण माझी बॅग भरते, आपण निघूया. सरळ. काव्या, चल ग. नाही आई, मी नाही येणार. मला अजूनही विश्वास आहे की हे लग्न होणार नाहीये आणि लग्न मी होऊ देणार नाहीये. तुम्ही दोघींनी हार मानली असेल पण मी नाही. मी जाते. काव्या, काव्या, मूर्खपणा करू नकोस. ऐक माझा. काव्या, तू काय करतेस? आवडतेस का राहतेस? नाही, मी येते तुझ्या बरोबर, आपण निघूया. चल.
बरं आलेल्या प्रत्येक गेस्टला वेलकम ड्रिंकही केलंच पाहिजे. ओके हो. प्लीज मेक शुअर. थँक्यू. नमस्कार 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 नमस्कार. जामखंडे? आम्हाला बघून तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. नाही तसं काही नाही हो आहे. आलाय ना, स्वाभाविक आहे हो. लग्नाची एवढी धावपळ चालली आहे, हां लग्न एवढं थाटामाटात करायचं, थकवा तर येणारच. आणि त्यात तुम्ही आम्हाला पत्रिका पाठवायला विसरलात. आम्ही म्हटलं नाही, ते जरी विसरले असले तरी आपण गेलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही इथं आलो. झोप नीट झालेली नाही आहे का? सॉरी. नाही चेहऱ्यावर जाणवत आहे सगळं. नाही आम्ही आल्यापासून तुम्ही साधी पापणे सुद्धा लावलेली नाही. नाही पण मिळणार तुम्हाला, लवकरच आराम मिळणार. डोंट वरी. म्हणजे अहो तुमचा भाऊ एवढा हुशार भाऊ, आता काही दिवसानंतर तो तुमचं चॅनल स्वतः ताब्यात घेणार आहे ना, मग तर काय आरामच आराम आहे ना. नाही नाही तसं काही नाही आहे मिस्टर जामखंडे. मला खरं सांगा, का आलात तुम्ही इथे? नाही तुम्ही अजूनही नाराज आहात आमच्यावर. काय मॅडम, आम्ही झालं गेलं सगळं विसरून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही जुनंच घेऊन बसलाय. हां तसं काही नाही आहे. अहो तुमच्या घरात शुभ कार्य आहे, तेव्हा शुभाशीर्वाद द्यायला आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही राग नाही आहे बरं का. अहो जे झालं ते मागं सोडून आपले संबंध टिकून ठेवायला पाहिजेत आपण. अहो अडीअडचणीला मदत होते ना माणसाची, म्हणून म्हटलं यावं तुमच्याकडं आणि वधूवरांना शुभ हस्ते आशीर्वाद द्यावेत. शुभमंगल सावधान. नाही तसं असेल तर मिस्टर जामखंडे मला आनंदच आहे. क्या बात आहे, ये होई ना बात. तुम्ही चांगल्या मनाने आला असाल तर खांडेकरांचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. आता कसं बोललात? अहो हेच तर अपेक्षित होतं. खांडेकरांच्या सोहळ्यात तुमचं स्वागत आहे, पण आमच्याकडचं आदरातिथ्य जरा वेगळं आहे. नाही म्हणजे आमच्याकडे जर कोणी आलं तर तो माणूस, त्याची फॅमिली, त्याची माणसं सेफ असतात. काय चुकीचं केलंय केदारनी? तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं. याचा परिणाम काय होता? मदत करा ना मला प्लीज. झालं कडी लावली मी. आपण एका खोलीत जाऊन लपूया. कळला तुमचा टोमणा कळला बरं आम्हाला. हां लब्बाड. नाही पण आता तुम्ही खरं तर ना राजकारणातच यायला पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो आमचे कार्यकर्ते आहेत ना, बिंडोक आहेत हो. आम्हाला कोणी जरी काही बोललं नुसतं तरी हे खवळून उठतात. तसं नाही झालं ना राजकारणात, आहे ना. आम्ही त्यांना अगदी सगळं काही नीट व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी. नाही तसं असेल तर चांगलंच आहे. बरं आधी तुम्ही रिफ्रेशमेंट्स करून घेता प्लीज. हां दिस येस. मॅनेजर प्लीज अटेंड. आलेच मी. हां